मराठा समाज माझ्या पाठीशी आहे। मी समाजासाठी पोटतिडकीने काम करतोय, मग समाज दुसरीकडे कसा जाईल असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। तर पुढे ते म्हणाले की कोणत्याही पक्षात मराठा असू द्या, मी त्यांच्यासाठीच काम करत राहील। मला काय सांगाल की आज महत्त्वाची मराठा समाजाची बैठक घेण्यात आलेली आहे। मुंबई मोर्चानंतर आज पहिल्यांदा पुन्हा एकदा मराठा समाज तुमच्या पाठीशी उभा राहिलेला आहे। काय आज तुम्ही महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे? मराठा समाज माझ्या पाठीशी उभा राहिला जे आपलं म्हणणं आहे, मराठा समाज पाठीशीच आहे। काय कारण ते काय काही ज्यांनी उचललेल्या राजकीय पक्षांच्या त्यांनाच वाटतं फक्त, कारण मी ज्या समाजासाठी पोटतिडकीनं काम करतो, मॅनेज होत नाही, फुटत नाही, इमानदारीनं काम करतो समाज म्हणून, तो समाज जाईल बरं कसा दुसरीकडे। आणि मी काय वाईट करतो, त्यांचे लेकर अधिकारी व्हावात हे स्वप्न बघतोय गोरगरीब मराठीचे, त्यांचे व्यावसायिक बनाव, ते मोठे व्हावात, त्यांनी उच्च शिक्षण घ्यावं, त्यांना नोकऱ्या लागाव्यात। आई बापांनी कष्ट केले आणि लेकर नोकऱ्याला लागत नाहीत, सुखी होत नाहीत, समाधानी होत नाहीत, आयुष्य खाक व्हायला लागले, खाक राख रांगोळी व्हायला लागलं माझ्या गरीब मराठ्यांच्या पोराचं। ते मोठं करण्यासाठी मी काम करतो। मग कोणत्या पक्षात मराठा असू द्या, त्याच्या लेकराचं कल्याणच होणार आहे, त्याच्या लेकराच्या कल्याणासाठी मी काम करतोय। मला सोडून कसे जातील ते, कसे जातील? 4-2 सोडून द्या, राजकीय फायद्यासाठी नेते ते करतात, पण पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा वाटतं की आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी ते मोठे व्हावेत लेकरं, म्हणून मनोज जरांगे पाटील काम करतात, त्यांच्या पाठीशी उभा राहायचं। आणि हे पहिल्या टप्प्याने सिद्ध केलं। पहिला टप्पा म्हणजे खरं सांगतो तुम्हाला, फक्त 20 तालुक्याचा होता, फक्त 20 तालुक्यात होता। प्रामाणिक सांगतो, मी कधीच मीडियाला खोटं नाही बोलत। आज आम्ही जास्त आनंद यासाठी येतो, आम्ही एक मराठा सेवक गावात द्यायचं ठरवलंय गोरगरिबाच्या अडचणी सोडवण्यासाठी। तो मालक नाही, तो मालक म्हणून नाही, शाखा अध्यक्ष म्हणून नाही, तालुका प्रमुख म्हणून नाही, तो समन्वयक म्हणून नाही, काही नाही, फक्त पक्षाचा संघटनेचा तो नसावा। सगळ्या गावातल्या मराठ्यांना, पक्षातल्या संघटनेतल्या गोरगरिबांना, व्यावसायिक नोकरी असणारे, कर्मचारी असणारे सगळ्या मराठ्यांना धरून चालणारा तो असावा। आणि मराठा सेवक असा असावा की त्यांनी सगळ्या जातीचे कामं करावे। हा, याला आम्ही मराठा सेवक म्हणायला लागलो। जरी त्याला मराठा सेवक नाव वाटलं तरी तो सगळ्या जातीचे कामं करणार। याच्यासाठी आम्ही एक ठरवला होता, एक या ते 20 गावचे, 20 तालुक्याचे सगळेचे सगळेच आले। पहिली बैठक आमच्या अंतरोली, तिथं मंडप पुराणा, आणि तिथं दुपारून लाईट जाती आणि प्रचंड उकाडा आहे, लोक तरपडतील म्हणून आम्ही छत्रपती भवनला जाऊ। तिथं गेलो, तिथं बसायला जागा पुराणा। आता मंगल कार्यालयात आलो, आता तुम्हीच सांगा मंगल कार्यालयात बसायला जागा होती का नव्हती? इतके मराठे कधीच लांब जाऊ शकत नाहीत, आणि मी काय वाईट करत नाही। पुरा जीव गेला तरी मी मराठ्यांपासून हटत नाही, आणि मराठ्याला न्याय दिला सोडत नाही। न्याय दिल्याशिवाय मी सोडणार नाही, कारण शेवटी माझ्या समाजाचा सगळ्यांनी वापर केला, राजकारण्यांनी केला, धर्माच्या नावाखाली बी आम्हाला नुसत्या मारामाऱ्या करायला ठेवलं, दंगली करायला ठेवलं। आम्हाला कुणीही हिंदू म्हणून आम्हाला कुणीही मोठं केलं नाही, उलट हिंदूतल्याच काही लोकांनी आमच्या छत्रपतीचा अपमान केला, ते बी अर्वाच्य भाषात। ही वाईट वेळ जाणून बुजून मराठ्यांवरती यांनी आणली, पण मी मात्र एका दोरीत मराठा समाज आणलाय, एकजूट केलाय, आणि पुढच्या काळात मराठ्यांचा दरारा कायम ठेवणार आणि मराठ्याकडला प्रगतीकडे नेणार म्हणजे नेणार। आता आरक्षणातून नोकरी शिक्षणात जातील, आम्ही व्यवसायाकडे सुद्धा मराठ्यांना आणणार। प्रचंड ताकदीनं मराठ्यांच्या पाठीशी उभा राहून मराठ्यांना आम्ही बळकट बनवणार आहेत। आमच्या गोष्टी गावात जाणं माहीत होणं गरजेचं होत्या, गल्ली पर्यंत जाणं गरजेचं होतं, आणि गल्लीतली गावागावातली अडी अडचणी आम्हाला माहीत होणं गरजेचं होतं। म्हणून आम्ही प्रत्येक गावात मराठा सेवक नेमलो। 6 जूनच्या आत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गावात मराठा आम्ही उभा करणार आहेत, प्रत्येक गावात सेवक उभा करणार आहेत। मग तो विदर्भात, खानदेशात कुणबी असो किंवा मराठा असो, कुणबी आणि मराठा आम्ही एकच, आम्ही ते जोडणार। कोकण, मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा पूर्ण व्यापवून टाकणार। एक सेवा करणारी फळी, मालक म्हणून नाही तर सेवक म्हणून, नोकर म्हणून आम्ही समाजाचं काम करायसाठी बाहेर येणार। भेद न करणारा मराठा सेवक असा की तो कोणत्या पक्षाचा संघटनेचा नसणार, तो समाज म्हणून काम करणार, तो दारू पिणारा नसणार। ह्या आमच्या त्यांच्यापर्यंतच्या अटी असणार।
आणि या दरम्यान नागपूरमध्ये जो काही नुकसान झालेलं आहे याची नुकसान भरपाई करण्याचं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं आहे. त्याचबरोबर ज्यांनी दंगल घडून आणली त्याचं काही खरं नाही. जाऊन तिकडे त्याचं विचार जाऊ नका मला इथून पुढे. मी जसं छगन भुजबळचं विचारून देत नाही तुम्हाला तसं इथून पुढं याच्यावर काही भरोसा नाही. हे देवेंद्र फडणवीसवर हे बेरचे बाहेर सोडून देणार आहे मी याला. खरंच याचे प्रश्न विचारायचो याचं काही खरं नाही. ते जरी नुकसान भरपाई देईन म्हणला ना काही देणार नाही. मी सांगतो तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर. ते दंगा ज्यांनी केला त्यांच्याकडून वसूल केलं जाणार आहे आणि जर त्यांनी पैसे दिले नाही तर मग त्यांची प्रॉपर्टी जप्त केली जाणार असं देवेंद्र फडणवीस. त्याच्या गाड्या जप्त केल्या कोरटकरच्या. त्याची प्रॉपर्टी जप्त केली. राहुल याची सोलापूरकरांची प्रॉपर्टी जप्त केली सगळी तिची. त्याला पाहून येतोय. अरे किती नीच विचाराचा माणूस असावा, किती नीच विचाराचा असावा ना की देवेंद्र फडणवीसकडे बाहेर बघितल्यावर कळत. त्याचं कारण सांगतो. संतोष देशमुखांची हत्या झाली. किती आरोपी धरले तो? 100-150 पेक्षा जास्त आरोपी होते. आरोपीला संभळणार आरोपी होत नाही का? आरोपीला लपून ठेवणारा आरोपी होत नाही का? तो का लपून ठेवला म्हणून? हे जर बंद केले असते ना 100-150 जण तर राज्यात इथून पुढे आरोपीला कोणी सांभाळणार? आता इथून पुढे लोक आरोपीला सांभाळून ठेवते घरात आणि सांगणार बी नाहीत आमचे जर लपून ठेवलाय म्हणून. जसे ते वागले ना आरोपी बरोबर त्या टोळीतले तसे इथून पुढे मराठी सुद्धा वागणार, हिंदू सुद्धा वागणार, सगळ्या जाती धर्मात लोक सुद्धा वागणार. ते बी आता आपण आपल्या आरोपी लपून ठेवणार कारण हे सत्य. तो लोकांचे आरोपी सोडून देतो, तो हे पाहुणे सोडून देतो आणि इकडे हे वसुली करत नाही भरून देत. याचं काय करणार? आमच्या किस माग घेऊन म्हणलं होतं एक माग नाही घेतली. गॅजेट लावून म्हणलं नाही लावली. सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करीन म्हणले नाही केली. मराठा आणि कुणबी एक हे अध्यादेशकालीन नाही काढला. शिंदे समितीला आता मुदतवाढ दिली. शिंदे समिती कामच करत नाही. अधिकारी तालुक्यातले जिल्ह्यातले महसूलचे अधिकारी नोंदी शोधत नाही. आमचे सर्टिफिकेट दिले जात नाहीत. कुणबीचे व्हॅलिडिटी दिले जात नाही. जाणून बुजून जातीवादी अधिकारी हे करते. मग आमच्या पुढे पर्याय काय राहतो माहितीये का? पुन्हा शक्ती मराठ्यांनी प्रचंड उठाव करून दाखवायची आणि चॅलेंज म्हणून हिमालयासारखं पहाडासारखं पुन्हा सरकारच्या पुढे उभं राहायचं. लोळविणार पायाखाली जर सरकारला लोळविलं नाही ना तर जात मराठ्याची सांगणार नाही. त्यांना ठेवा लोळविण्याला पायाखाली सोडणार नाही. इथं फडणवीस साहेब कोणाच्या नादी लागायचं माहितीये का? जे मॅनेज होतं, जे फुटत, तुम्ही उठ म्हणले उठत, बस म्हणले बस. खानदानी असताल मराठ्याच्या अवलादी फुटत नसतील, मॅनेज होत नसतील, खाली बसत नसतील, खालीच बसविणार तुम्हाला मराठ्याला जर दिला नाही. माझ्या नादी नाही लागायचं. पुन्हा सांगतो सरकारला पण दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीसांना सांगतो माझ्या नादी नाही लागायचं. माझ्या समाजाची दगा फटकन बेमानी जर केली मी तुमच्या आनंदावर विरजनात टाकणार. सत्ताच मराठ्यांनी दिली, ध्यानात ठेवायचं. मराठ्यांशिवाय सत्ताच येऊ शकत. हेच मराठी तुम्हाला पायाखाली टाकणार. पुन्हा सत्ता असली तरी सत्ता फिरताना नाही. म्हणजे आम्ही असे किती काही असले येतात आणि जात्यात. मराठ्या पुढं सत्ता चॅलेंज नाही, मराठ्या सगळ्यांना चॅलेंज. तुम्ही ध्यानात ठेवा शब्द यो. तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तर मला पळता भूई कमी नाही केली तिथून पुढे माझ्या नादी नाही लागायचं. मला आरक्षण पाहिजे. हा सगळ्या भाजपातल्या मराठ्यांना आमदाराला आणि मंत्र्याला सांगतो. हा एक गोष्ट खरी, फडणवीसांना म्हणा आम्हाला वस्तू देऊन टाका. सगळ्या ठरलेल्या मागण्या 9 मागण्या आहेत आमच्या, त्या सगळ्या देऊन टाका. शब्द तोंडातून काढत नाही फडणवीस साहेबाबद्दल. हे आमदार आणि मंत्र्यांना विशेष करून या सगळ्या चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून सांग. जेवढे भाजपाचे आमदार आणि मंत्री आहेत सरकारमधले, जेवढे त्यांच्या युतीचे आमदार आणि मंत्री आहेत सगळ्यांना सांगतो एक शब्द सुद्धा फडणवीसांना बोलत नाही. आमच्या मागण्याची अंमलबजावणी करा, माझ्या लेकरा बाळाचं मराठ्याचे कल्याण करा. एक शब्द बोलत नाही. पण जर दिलं नाही तर मला जातीपेक्षा मोठं कुणी नाही आणि माझ्या जातीला बी स्वतःच्या लेकरापेक्षा जातीपेक्षा मोठं कुणी नाही. सरकार फिरकार मोठं, सरकारला सुद्धा तुडीणार मराठी पायात. हे चॅलेंजने सांगतो. आणि माया नादी पुन्हा सांगतो लागू नका. आमच्या मागण्याची अंमलबजावणी गोडीत करा. तुम्ही बिचाऱ्या धनगर बांधवांना फसवलं कोड बोलू म्हणून जरा फसू शकत नाही. बिचारे गप्प बसली ती. पण मी गप्प बसणारातला नाही. जातीला उंचीवरच नेऊन दाखवणार मी. असा जातवाने एखाद्या जिरवीन म्हणला ना जिरवीतच असत. आपला कचकाला अवघडे. ज्याच्या कोणी नादी लागत नाही त्याच्या मी नादी लागत असतो. लोक म्हणतात त्याच्या कोणी नादी लागत नाही. मी एकदा नादी लागलो की मी जिरीलीच. आणि मी इथून मागे सिद्ध केले. पुढे सिद्ध करायचं असलं तुम्ही फक्त आरक्षण देऊ नका. तुम्हाला कळन
सरकार मोठा का मराठा मोठा? भाजपचे लोक कोरटकर सारख्या चिल्लर माणूस पोलिसांना सापडत नाही, कोणाचं संरक्षण त्याला आहे, असा प्रश्न माजी मंत्री अनिल देशमुख यांनी सरकारला विचारलाय. सुशांत या प्रकरणात सीबीआयने क्लोजर रिपोर्ट फाईल केलेले आहे. कसं पाहता तुम्ही याकडे? आणि नवीन वाद होत आहे. ज्या पद्धतीने राणेंनी म्हटलंय की उद्धव ठाकरेंनी मला 2 वेळा फोन केले होते, याचं नाव घेऊ नका. कसं आहे की मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस 4-5 वर्षापूर्वी, मला वाटतं 20ची गोष्ट असणार, त्यावेळेस सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली. त्याचा तपास त्यावेळेस मुंबई पोलीस आणि खास करून बांद्रा पोलीस स्टेशन मधले जे DCP आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी हे त्या सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या केसची संपूर्ण चौकशी करत होते. आणि अतिशय चांगली चौकशी बांद्रा पोलीस स्टेशननी DCP आणि त्यांच्या सहकार्याने तिथे केली. आणि त्या सुशांत सिंग त्यांनी जी आत्महत्या केली होती त्यामध्ये आपल्या रिपोर्टमध्ये मुंबई पोलिसांनी सांगितलं की सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली आहे, त्याचा कुठेही खून झाला नाही असा रिपोर्ट मुंबई पोलिसने ऑलरेडी दिला होता. पण याचं कशा पद्धतीनं राजकारण करता येईल, पुढे बिहारच्या निवडणुका होत्या, त्याच्यामुळे सुशांत सिंगच्या वडिलांना पाटण्यामध्ये बिहारमध्ये तिथे एक केस टाकायला लावली की रिया चक्रवर्ती जी फिल्म ऍक्ट्रेस होती तिने 15 कोटी रुपये सुशांत सिंगचे हडपले. अशा पद्धतीने सुशांत सिंगच्या वडिलांनी तिथे पाटण्याला तिथे FIR टाकला. आणि त्याच वेळेस आम्ही म्हणत होतो की मुंबई पोलिसनी आणि खास करून बांद्रा पोलीस स्टेशननी अतिशय चांगली चौकशी केली होती. त्यांनी क्लिअर रिपोर्ट दिला होता की याच्यामध्ये हा 100% सुशांत सिंग राजपूत याचा सुसाईड आहे. पण त्याला बिहारच्या निवडणुका तोंडासमोर ठेवून त्यावेळेस पॉलिटिकल अँगल देण्यात आला आणि CBI कडे ही केस हँडल करण्यात आली. आता 4 वर्षानंतर CBIने आपला रिपोर्ट दिला, त्यांनी संपूर्ण चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर CBIने सुद्धा हे सांगितलं की याच्यामध्ये काही असं घडलं नाही, त्यांनी आत्महत्या केली आहे. आणि क्लोजर रिपोर्ट CBIने काल ते कोर्टामध्ये दाखल केला. सर, प्रशांत कोरटकर यांना परिणय फुके यांनी म्हटलं आहे की प्रशांत कोरटकरला 3 ते 4 दिवसात पोलीस बेड्या ठोकतील, काय वाटतं तुम्हाला? अरे हेच तो लोक त्याला संरक्षण देऊन राहिलेत. त्याला संरक्षण कोण देत आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. प्रशांत कोरटकर सारखा एक चिल्लर माणूस पोलिसांना गेल्या 15-20 दिवसापासून सापडत नाही. कोणाचं त्याला संरक्षण आहे? कोणाच्या संरक्षणामध्ये प्रशांत कोरटकर हा अतिशय सुरक्षित आहे. तो परदेशात पळून गेला की भारतात आहे याचं सुद्धा उत्तर त्या निमित्तानं कोणी द्यायला तयार नाही. त्याच्यामुळे प्रशांत कोरटकर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला अशा या प्रशांत कोरटकरला कोण वाचवत आहे? नागपुरांचे अनेक लोकांची त्यांच्याशी संबंध आहे जे सध्या सत्तेमध्ये आहे. त्याच्यामुळे प्रशांत कोरटकरला लवकरात लवकर पोलिसांनी पकडलं पाहिजे. आणि कोल्हापूरचे पोलीस जेव्हा नागपूरला येतात त्याला सुद्धा आपल्या नागपूरच्या पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे, कारण की महाराष्ट्राचा पोलीस एक युनिट आहे आमचं. त्याच्यामुळे एकत्र मिळून कोल्हापूर पोलिसांनी नागपूर पोलीस यांनी एकत्र मिळून कारवाई केली तर लवकरात लवकर प्रशांत कोरटकरला पकडण्यामध्ये यश मिळेल. कुठेतरी नागपूर पोलीस सहकार्य करत नाही असंही बोललं जात आहे. चंद्रपुरात प्रशांत कोरटकर लपून असावा किंवा 2 दिवसापूर्वी तो हॉटेलमध्ये होता असंही बोललं जातं. असं आहे की तुम्ही आता पाहिलं मधल्या काळामध्ये तो बीडचा कोण खोक्या, आता त्या खोक्याला पोलीस शोधत होती. खोक्या सापडत नव्हता. खोक्या भोसले तुमच्या लोकांना अर्धा तास इंटरव्ह्यू देत होता आणि तो पोलिसांना सापडत नव्हता. तुम्ही लोक त्याला शोधून त्याचा इंटरव्ह्यू घेऊ शकता, मीडियाचे लोक, पण पोलिसाला शोधू शकत नाही. अशा पद्धतीनं जे चालू आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर
प्रशांत कोरटकरला अटक केली पाहिजे, त्याला बेड्या ठोकल्या पाहिजे आणि त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. दिशा सालियन प्रकरणामध्ये ठाकरेंनी मला 2 वेळा फोन केला असा दावा नारायण राणेंनी केलेला आहे आणि आदित्यचं नाव पत्रकार परिषदेत घेऊ नका अशी विनंती केली तर नारायण राणे याला जोडून माझा प्रश्न आहे की नारायण राणेंनी हे सुद्धा दावा केलेला आहे की सुशांत सिंगचा जेव्हा खून होत होता तेव्हा तिथल्या उपस्थित एका नोकऱ्याने तो व्हिडिओ घेतला होता आणि हे सारे पुरावे योग्य वेळी देईल, तर त्यांनी आधी का दिले नाही, काय वाटतं? असं आहे, जे आता सध्या दिशा सालियनचं जे प्रकरण चालू आहे हे फक्त ठाकरे परिवाराला बदनाम करण्याचं राजकीय षडयंत्र आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील 20% निर्यात शुल्क कमी केला आहे, त्यामुळे मोठा दिलासा मिळेल का शेतकऱ्यांना, काय वाटतं? चांगलं आहे. केंद्र शासनाने जे निर्यात शुल्क जे कमी केलं त्याच्यामुळे आता कांद्याला चांगले भाव मिळेल. पण तशाच प्रकारचा प्रश्न आपल्या विदर्भामध्ये जो संत्रा होतो, जी मोसंबी होते आणि संत्रा मोसंबी मोठ्या प्रमाणात बांगलादेशला जाते आणि जितक्या मोठ्या प्रमाणात आपली संत्रा मोसंबी बांगलादेशला जाईल तेवढं शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होतो. पण मधल्या काळामध्ये 1 किलोला 106 रुपये किलो हा निर्यात दर बांगलादेशचा होता. सातत्याने आम्ही मागणी करत होतो, आंदोलन केलं की निर्यात कर जो बांगलादेशचा आहे तो त्यांच्याशी चर्चा करून कमी करावा, जेणेकरून संत्रा मोसंबीला सुद्धा चांगले भाव मिळू शकेल. आणि त्या बाबतीत केंद्र शासनाने लक्ष घालून तशा पद्धतीचा निर्णय करून घेतला पाहिजे, जेणेकरून निर्यात कर जर संत्रा आणि मोसंबीवरचा कमी झाला तर चांगले भाव संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल. जयकुमार गोरेंनी म्हटलं आहे की मी जेव्हा निवडणुकीत उभा राहतो तेव्हा तेव्हा माझ्यावर आरोप होतात आणि यासोबतच लोक माझ्या नावाच्या काळ्या बाहुल्या बांधून गावागावात बोलतात की मी निवडून नाही आलो पाहिजे म्हणून, काय वाटतं मला हे चुकीचं आहे? जयकुमार गोरे काय बोलले त्याला त्याचं काही मला माहित नाही. पण एक आहे, जयकुमार गोरेवर ज्या महिलांनी आरोप केलेत त्या महिलेला 1 लाख रुपये देऊन तिला अटक करायला लावली. तिच्याजवळ असं काय होतं की यांना तिला 1 कोटी रुपये द्यावे लागले. म्हणजे तिच्याजवळ काहीतरी जयकुमार गोरेच्या विरोधात काहीतरी पुरावे असल्याशिवाय तिला 1 कोटी रुपये कोणी देणार नाही आणि तिला 1 कोटी रुपये द्यायचं आम्ही दाखवून तिला अटक करण्यात आली. म्हणजे तिचं तोंड बंद करण्यात आलं. तिला काहीतरी बोलायचं होतं पण अशा पद्धतीनं तिलाच 1 कोटीचा आमिष दाखवून तिला अटक करण्यात आलं. म्हणजे जी बिचारी बोलणार होती, जिच्यावर अन्याय झाला होता, तिला शेवटी अटक व्हावं लागलं. नागपुरात हिंसाचार झालेला त्यामध्ये बांगलादेशी कनेक्शन आपल्याला माजी गृहमंत्री म्हणून काही सोर्सेस करते का, काय आहे, काय वाटते या सगळ्या? कसं आहे की नागपूर पोलिसने सुद्धा याचा खुलासा केलेला आहे आणि त्याची आता चौकशी चालू आहे. आणि चौकशीमध्ये आमचं एकच म्हणणं आहे की जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, पण जे कोणी दोषी नसतील त्याच्यावर कारवाई व्हायला नको या दृष्टीनं पोलिसांनी पुढचे पावलं व्यवस्थित टाकले पाहिजे. सर, नारायण राणे यांना अटक झाली त्यावेळी त्यांच्या कुटुंबियाकडून उद्धव ठाकरे यांना सोडून देण्यासाठी फोन आला होता, केंद्रातून पण फोन आला होता, असा गौप्यस्फोट संजय राऊत यांनी केला. काय मला कल्पना नाही. सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियान या दोन्ही आत्महत्या असून वारंवार सिद्ध देखील झालंय. पण राजकीय बदनामी कट आपल्या विरोधकांचा करण्यासाठी विशेषतः ठाकरे कुटुंबियांचा या दोन्ही आत्महत्यांना कधी हत्या आहे तर कधी अमुक तर कधी त्या पद्धतीचा रंग देण्यात आल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. तर आज लोकसभेमध्ये तडग्यातला औरंगजेब जिवंत केला असं लिहिलंय. त्यात तुम्ही लालकृष्ण अडवाणी यांची परिस्थिती पाहिलं, अनेकांना पेट झालं, ज्या शहाजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही, तसंच तैमूरचा देखील उल्लेख केलेला आहे. मग त्यात चुकीचं काय? तुम्हाला आक्रमक जे आहेत या देशावर राज्य हल्ला करणारे त्यांच्याविषयी प्रचंड तिटकार असं दिसत आहे. म्हणजे औरंगजेबाची कबर उखडून टाका, जे आमच्या मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक आहे. पण त्याच वेळेला ज्याने या देशामध्ये सगळ्यात जास्त हिंसाचार, हत्या, मंदिरं पाडली
तो तैमूरला त्याच्या नावानं एक फिल्म स्टार आपल्या मुलाचं नाव ठेवतो आणि प्रधानमंत्री मोदी त्या तैमूरचं कौतुक करतात. हा, तैमूर कहा है विचारतात, तैमूर कैसा है विचारतात. जेव्हा हे भेटायला गेले होते कोणते सैफ अली खान वगैरे, त्याची बायको करीना, तेव्हा प्रधानमंत्र्यांना चिंता वाटली, अरे तैमूरला का नाही आणलं, तैमूरला मी उचलून घेतलं असतं, त्याची पप्पी घेतली असती. मग तैमूर तुम्हाला चालतोय, हे जे हिंदुत्ववादी आहेत त्यांना तैमूर चालतोय. इतरही आता लालकृष्ण अडवाणी, त्यांची अवस्था ही शहाजहान सारखीच झालेली आहे ना. ते सुद्धा म्हणजे लालकृष्ण अडवाणी हे या देशातल्या सध्या जे हिंदुत्ववाद तुम्हाला दिसतोय, राम मंदिर दिसतोय, त्याचे शिल्पकार आहेत. त्यांनी हे सगळं शिल्प उभं केलं हिंदुत्वाचं, पण त्यांना शहाजहान प्रमाणे एकांतवासात ठेवलेलं आहे. हे सुद्धा या हिंदुत्ववाद्यांना चालतंय. कुणी असं उठून सांगतोय का की कुठे आहेत आमचे शहाजहान, म्हणजे कुठे आहेत आमचे लालकृष्ण अडवाणी, काय झालं त्यांचं, त्यांना असं बंदिस्त का ठेवलेलं आहे, कोंडून का ठेवलेलं आहे, हा कुणी एखाद्या या कबर खोदणाऱ्याने प्रश्न विचारलाय का? हे असे हे ढोंगी दांभिक लोक आहेत. कबर न खोदता संभाजीनगर हे नाव बदलले ते बाळासाहेब ठाकरेंनी, माननीय हिंदुहृदय सम्राटांनी काय केलं की त्यांनी कबर खोदा सांगितलं नाही औरंगजेबाची. त्यांनी एका झटक्यात औरंगजेबाच्या नावानं असलेलं जे शहर होतं, गाव होतं, त्याचं नावच बदलून टाकलं. औरंगजेबाचं नामोनिशाण खतम करून टाकलं. हे संभाजीनगर आहे म्हटलं आजपासून. त्यासाठी एखादा अध्यादेश काढा वगैरे काय नाही. शिवसेना प्रमुखांनी 90 सालात जाहीर करून टाकलं. हे औरंगाबाद नसून हे संभाजीनगर आहे. याला म्हणतात हिंदुहृदय सम्राट, याला म्हणतात हिंदुत्व. याबरोबर त्या दिवशी आदित्य ठाकरे यांनी आमच्या कार्यक्रमामध्ये सांगितले की नागपूरच्या दंगलीच्या मागचा जो काही निसर्ग झाला त्याच्यामध्ये कुठेही देवेंद्र फडणवीस यांचा हात नाही असं आम्हाला वाटतं. आज तुम्ही देखील तेच केलेलं आहे रोखठोकपणे की नागपूरच्या दंगलीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा थेट संबंध असेल किंवा संबंध असं वाटत नाही. तर एक प्रकारे पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक कसं काय म्हणता? आम्ही जेव्हा असं म्हणालो त्या दिवशी, तेव्हा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की संजय राऊत यांच्यावर उपचार केले पाहिजे. तुमच्याच कार्यक्रमात बोलले ना. त्यांना स्वतःविषयीचं चांगलं सत्यही पचवायची ताकद राहिलेलं नाही. आदित्य ठाकरे म्हणतात की हे देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचं षडयंत्र आहे. इम्तियाज जलील म्हणतात ही दंगल जी आहे ही देवेंद्र फडणवीस यांना कोंडीत पकडण्यासाठी झाली. आणि मीही तेच म्हणालो. पण देवेंद्र फडणवीस यांना संताजी धनाजी प्रमाणे स्वप्नात सुद्धा संजय राऊत दिसतात. आणि ते असं म्हणाले की ह्यांच्यावरती उपचार केले पाहिजेत. का उपचार केले पाहिजेत? तुमचं संपूर्ण सरकार मनोरुग्ण आहे असं मी म्हणतोय. त्यांच्यामुळे सरकारनं विशेष तरतूद करून तुमच्या संपूर्ण मंत्रिमंडळाची मनोरुग्ण चाचणी केली पाहिजे. ज्या पद्धतीनं तुमचे मंत्री बोलतायत, धांगडधिंगा घालतायत, भ्रष्टाचार करतायत, स्वतःला जे कोणी जे आहेत ना बाल हिंदुत्ववादी, त्यांची भाषा बघा काय चाललंय विधानसभेत, विधान परिषदेमध्ये. त्याच्यामुळे संपूर्ण भारतीय जनता पक्षाचं जे मंत्रिमंडळ आहे त्यांच्यावरती सरकारी खर्चाने करा, काय हरकत नाही, उपचार करून घ्या. त्यातच गडकरी म्हणतात की जनता जातीवादी नाही, नक्कीच जातीवादी आणि नक्कीच नितीन गडकरी यांनी जे सांगितलेलं आहे त्यात तथ्य आहे. जनतेला धर्मांध आणि जातीवादी बनवण्याचा एक लॅबोरेटरी भारतीय जनता पक्षाने उघडली. अजिबात जनता या राज्याची जातीयवादी नाही. पण पुढारी आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी या महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून धर्मांधता आणि जातीयवादाचं विष पेरण्याची ही सुरुवात केली. मुख्यमंत्री असताना सगळ्यात जास्त गाजलेली केस होती सुशांत सिंग राजपूत यांची. तर त्यांचा क्लोजर रिपोर्ट का सीबीआय दाखल केलेला आहे न्यायालयात? कारण त्यात असं म्हटलेलं आहे की सुशांत सिंग राजपूत यांची आत्महत्याच होती, त्यांचा खून नव्हता. आत्महत्या झालेली होती याचा शिक्कामोर्तब सीबीआयने स्वतः केलेलं आहे. हीच केस जी आहे ती दिशा सालियनची देखील कनेक्टेड होती आणि याचमुळे सुशांत सिंग राजपूत यांच्या आत्महत्येवरही प्रसिद्धी निर्माण झालं की त्यांचा खून झाला की काय. काल नारायण राणे यांनी देखील म्हटलेलं आहे की त्यांचा खून झाला की नाही चेक करा पुन्हा एकदा, त्यांच्या नोकराला विचार करून खून झाला होता की नाही. काय
ठाकरेचे देखील दोन फोन त्यांना केले होते. नारायण कोणतीच पकडण्याचा प्रयत्न केला गेला होता या केसमुळे. आता त्याच्यामुळे दिसून आलं की ते आत्महत्या झाली. बघा, या दोन्ही आत्महत्याच आहेत. हे वारंवार सिद्ध झालंय, स्पष्ट झालंय. पण राजकीय बदनामीचा कट आपल्या विरोधकांचा करण्यासाठी, विशेषतः ठाकरे कुटुंबियांचा, या दोन्ही आत्महत्यांना कधी हत्या आहे, कधी अमुक आहे, कधी तमुक आहे, अशा पद्धतीचा रंग देण्यात आला. 5 वर्षानंतर दिशा सालियांच्या वडिलांना काही लोकांनी पुढे केलं आणि याचा तपास पुन्हा करावा यासाठी याचिका त्यांनी कोर्टात नेली. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात तर अख्खा देश आला, पार्लमेंट पर्यंत राजकारण म्हणजे जसं औरंगजेबाचं राजकारण चाललंय तसं मृतांचं राजकारण चाललेलं आहे. मृतांनाही सोडत नाहीत भारतीय जनता पक्षाचे लोक. आणि विशेषतः चांगल्या घरातली ज्या व्यक्ती मरण पावते ते दुर्दैव असतं, त्याचे राजकारण करतात. आणि त्याच्यामध्ये, त्या बदनामीमध्ये अनेक चांगल्या घरातल्या लोकांना त्यांच्यावर चिखल फेकून त्यांना बदनाम करण्याचं अलीकडचं राजकारण हे भारतीय जनता पक्षानं सुरू केलेलं आहे. अनेक प्रकरणात सगळ्यांना आता त्रास होतोय, सगळ्यांना त्रास झालेला आहे. पण भारतीय जनता पक्षाचा हेतू काही सफल होत नाही. आमच्यासारखे लोक, ठाकरे परिवारासारखे लोक, अनिल परमारसारखे लोक ठामपणे, खंबीरपणे लढत उभे आहेत. लेकिन सर, कल की प्रेस कॉन्फरन्स घेतली होती, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा 2 संभाषणं सांगितली, 2 कॉल केले होते उद्धव ठाकरे यांनी. आणि ते कॉल मध्ये संभाषण देखील झालं की आदित्य ठाकरेंचं नाव पत्रकार परिषदेमध्ये घेत जाऊ नका, त्याचं काही नाव टाळायचा प्रयत्न करा, असं 2 वेळा उद्धव ठाकरेंनी. माझं या विषयावरती माननीय उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली. असं काही घडल्याचं किंवा काय, उद्धव ठाकरे साहेबांनी आता पूर्णपणे इन्कार केलेला. असा कोणताही फोन या संदर्भात नारायण राणे यांना झालेला नाही आणि हे संभाषण झालेलं नाही. मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझं बोलणं झालं. ते म्हटले मी कधी कोणाला फोन लावून दिला नाही. आता जी यातले प्रमुख व्यक्ती आहेत, नारायण राणे ज्यांचा उल्लेख करतात, त्यांनीच सांगितलेलं आहे की अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झाल्याचं मला दिसत नाही, झालेलंच नाही. किंवा नारायण राणे हे कशाच्या आधारावरती अशा प्रकारची वक्तव्य करतायत इतक्या वर्षानंतर, ते समजून घेणं गरजेचं आहे. काय त्यांची प्रकृती बरी नाहीये का, तर त्यांच्यावरती थोडंसं पाहावं लागेल. कारण 70 पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते. पण माननीय उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर जे आता सध्या आमदार आहेत, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की अशा प्रकारची कोणतेही संभाषण फोनवर झालेलं नाही. किंबहुना नारायण राणे यांना जेव्हा अटक केली, त्यांनी जेव्हा मुख्यमंत्र्यांवरती जे भाष्य केलं, त्यानंतर त्यांना जी अटक केली, तर त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून फोन आले होते उद्धव साहेबांना, जरा सांभाळून घ्या, त्यांची प्रकृती बरी नाही, त्यांना काही विकार आणि त्रास आहेत. आणि त्यानंतर संध्याकाळी उद्धव साहेबांनी त्यांना पोलिसांना सूचना देऊन त्यांना सुटका करायला आला. केंद्रातून फोन आले, अमित शहाचा फोन आला होता उद्धव ठाकरे साहेबांना त्यासाठी, किंवा हमारे केंद्रीय मंत्री हे जरा संभाल केले ना. त्यांच्या कुटुंबियांचे फोन होते राणेंच्या. आता ह्या गोष्टी काढायच्या असतात का? पण तुम्ही काढल्यामुळे हे आम्हाला सांगावं लागतं. हे दुर्दैव या महाराष्ट्रात. व्यक्तिगत चर्चा सुद्धा अशा प्रकारे खोटा मुलामा देऊन बाहेर काढल्या जातात 5 वर्षांनी 10 वर्षांनी. मग असं काढायला गेलो आपण तर प्रत्येकाचंच काही ना काहीतरी संबंध कुठेतरी असतात, चर्चा घडत असतात. महाराष्ट्रामध्ये असं वातावरण कधीच नव्हतं. राजकीय विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये एक संवाद कायम होता आणि कोणतीही कारवाई ही कुटुंबापर्यंत जात नव्हती किंवा कुटुंबाची बदनामी होत नव्हती. दुर्दैवानं गेल्या 10 वर्षामध्ये नरेंद्र मोदी अमित शहाचं राज्य आल्यापासून संपूर्ण देशामध्ये हे अशा प्रकारचं घाणेरडं दळभद्री राजकारण सुरू झालेलं. बोलिये. जयकुमार गोरे म्हणतात माझं कोणी वापर करू शकत नाही, देवभाऊ माझ्या पाठीशी आहे, किती काळ्या भावल्या वाटल्या तरी. घर पे कैश जली हुई बरामद हुई है, बड़ी शॉकिंग सी घटना है, क्या कहना चाहेंगे? क्या कहेंगे, उसके ऊपर हम 2 दिन से बोल रहे हैं. अब चीफ जस्टिस ऑफ इंडिया ने एक 3 मेंबर कमेटी का गठन किया है और एक वीडियो भी अपलोड किया है, आपने देखा होगा. जस्टिस वर्मा के घर में जो कैश मिली है
और कैश को आग लगी है, कैश जल गई है, वो एक वीडियो दिल्ली पुलिस कमिश्नर ने भी अपलोड किया है और चीफ जस्टिस ने भी अपलोड किया है। तो बहुत सी बातें सामने आ रही है ना, लेकिन ये किसके कार्यकाल में हो रहा है? न खाऊंगा न खाने दूंगा कहने वाले नरेंद्र मोदी जी के समय में इस प्रकार से हमारी जुडिशियरी में एक जज के घर में इस प्रकार से 15-15, 20-20 करोड़ मिल रहा है। लगता है कि एक दिन की कमाई है। सब लेकिन इस चीज को ऐसा बताया जा रहा है कुछ मात्रा में मिला है। ये मात्रा का जो आंकड़ा है वो बताया नहीं जा रहा। मात्रा में ऐसा है, ये मात्रा एक दिन की कमाई का है हाईकोर्ट जज के। ऐसे लोग बोल रहे दिल्ली में था। जो आंकड़ा आया है, जो मात्रा आई है 15 करोड़ कुछ नहीं दिल्ली में। ऐसे भी दिल्ली की अगर ये चर्चा है जुडिशियरी के बारे में तो ये बहुत गंभीर बात है। इसलिए तो मैं कहता हूँ कि शिवसेना को न्याय क्यों नहीं मिला सुप्रीम कोर्ट में, उसका कारण ये है, न्याय व्यवस्था दबाव में है और न्याय व्यवस्था भ्रष्ट है। इसलिए हमारे 40 विधायक जिसने 10th शेड्यूल का उल्लंघन किया और पार्टी छोड़ी, उनको प्रोटेक्शन दिया सर्वोच्च न्यायालय। और एक घटनाबाह्य सरकार, अनकॉन्स्टिट्यूशनल सरकार को भी समर्थन दिया सर्वोच्च न्यायालय ने। उसका कारण यही है जो कल आपने एक बंगले में जो कैश मिली है, ये कारण है। सर, एक तरफ दिशा सालियान के पिताजी ने फिर से पिटीशन दाखिल किया है और दूसरी तरफ कल सुशांत सिंह राजपूत केस का क्लोजर। बात ऐसी है, ये भारतीय जनता पार्टी के लोग अपने विरोधियों को बदनाम करने का कोई मौका नहीं छोड़ते। हाँ, ये ढोंगी लोग हैं। क्या है, दोनों केसेस में सीधा रिपोर्ट आया था और जांच हुई थी, आत्महत्या है, सुसाइड है। ये बार बार हुआ है, फिर भी किसी को पकड़ लेते हैं और पिटीशन करवा लेते हैं। बात ऐसी है भाई, अगर भारतीय जनता पार्टी की नाड़ा खोलेंगे तो पूरे नंगे हो जाएंगे, लेकिन राजनीति में ये बात नहीं चलती। कुछ चीजें संभाल कर रखनी चाहिए, खास करके अपनी फैमिली को, किसी के फैमिली को आप राजनीति में और बदनामी के शिकार मत बनाइए। सर, लेकिन इसीलिए राणे साहब कहते हैं कि कॉल किया था उद्धव। कोई कॉल नहीं किया। मैंने उद्धव ठाकरे जी से बात की, उद्धव जी ने कहा, इनकार किया, ऐसी कोई बातचीत हमारी नहीं हुई। आप झूठ बोलने का भी एक मर्यादा होती है। ऐसा कोई कॉल नहीं हुआ है। जिसने कॉल लगाया था मिस्टर नार्वेकर, उसने भी कहा मैंने ऐसा कोई कॉल लगा के नहीं दिया है।